ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अपोलो हॉस्पिटलने महाराष्ट्रामध्ये आपले तिसरे हॉस्पिटल पुण्यात सुरू केले आहे। 400 बेड्सची क्षमता असलेले हे हॉस्पिटल क्वार्टनरी देखभाल सेवा सुविधा प्रदान करत आहे। 24 नोव्हेंबर रोजी आशियामधील आघाडीची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था अपोलो हॉस्पिटल्सने पुण्यामधील स्वारगेट या ठिकाणी आपले नवे हॉस्पिटल सुरू केले आहे। या हॉस्पिटलची सुरुवात टप्प्याटप्प्याने होणार आहे। सध्या 250 बेड्स उपलब्ध आहेत। राज्यामध्ये या भागात आरोग्य देखभाल या गोष्टी लक्षात घेऊन ते पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवा क्षमता अजून जास्त वाढवण्याची अपोलो हॉस्पिटलची योजना आहे। अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप सी रेड्डी यांनी म्हटलंय की अपोलोमध्ये आमचे मशीन्स आहेत। भारताच्या बरोबरीने संपूर्ण जगासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणं हील इन इंडिया, हील बाय इंडिया विजननं प्रेरित होऊन आम्ही असं स्थान निर्माण करत आहोत जिथे जगभरामधील लोकांना करुणा आणि सामर्थ्य यांच्या बरोबरीनेच क्लिनिकल उत्कृष्टतेचे लाभ मिळत आहेत। आमची इच्छा आहे की पुणे आणि भारतामधील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा निवास सदैव राहावा। अपोलो हॉस्पिटल्सनं आपल्या पुढील विस्तारासाठी पुण्याची निवड केली आहे कारण त्यांनी ओळखलं आहे की या क्षेत्रामधील लोकांच्या आरोग्य संबंधीच्या गरजा बदलत आहेत। त्यांनी आपल्या विस्तार योजना अशा पद्धतीने बनवल्या आहेत की नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरामधील विविध लोक समुदाय आणि संबंधित हितधारकांची ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील। का फर्स्ट स्मार्ट और फुल्ली इंटीग्रेटेड हॉस्पिटल है। इस तरह से ये डिफरेंट है। पूना में एक भी हॉस्पिटल नहीं है जो स्मार्ट और फुल्ली इंटीग्रेटेड है। हमारे पास वेरियस डिजिटल प्लेटफॉर्म्स है। जैसे मैंने आपको बताया, ये हॉस्पिटल में आपको बिलिंग काउंटर नहीं है, एडमिशन डेस्क नहीं है, कियोस्क है जहां पेशेंट जाएगा अपना सेल्फ रजिस्ट्रेशन करेगा। हमारे पास छोटे टैबलेट्स है जो हम पेशेंट के रूम में लेके जाते हैं। जब भी पेशेंट आता है तो बेड साइड एडमिशन भी हो सकता है, बेड साइड बिलिंग होता है, 3 स्टेप्स बिलिंग होता है और बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जो हम इधर इम्प्लीमेंट कर रहे हैं जो बाहर नहीं है, कोई भी हॉस्पिटल में नहीं है। मैं इधर 30 साल से काम कर रही हूँ वेरियस हॉस्पिटल्स में, इसलिए मैं ये दावे के साथ बोल सकती हूँ कि ये जो डिजिटल इंटीग्रेशन है, हमारे स्मार्ट ICUs है, कमांड सेंटर्स है, ये कोई भी हॉस्पिटल में नहीं है। तो इस तरह से हम थोड़े डिफरेंट है दूसरे हॉस्पिटल से। सर ये बताइए, I guess very important. Apollo Hospitals has been investing in and building on technology for many years. Today we are bringing it to Pune, right? And this is technology that we have built ourselves and also in collaboration with the biggest technology companies like Microsoft and Google. You asked how will it affect patients? It will affect patients from even before they walk into the Apollo Hospital. Today you can go to the website and there is an AI agent. You can speak to it in Marathi. You can type in Marathi. It will find out what your symptoms are. You can upload your reports, your prescriptions, and it will find the right doctor for you, and it will make an appointment with that doctor before you come in. If a patient is picked up with an ambulance, that ambulance is immediately connected to our command center, and a doctor will look at the patient, look at the patient's vital signs, and guide the patient through that. Throughout the patient's journey, technology is always by the side of a doctor, helping them make the right diagnosis and make sure that bad things don't happen to patients. This is Apollo's commitment to patient safety and good outcomes. Sir, this is the level that it is using AI and technology. It is one of India's first hospitals. अमोल उदमले, C24 तास, पुणे।